ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। नमस्त्रिवर्धमानाय निर्धूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जो बोलो अनंतानंत सिद्ध परमेष्ठी भगवान की। देवादेव मूलनायक 1008 शांती ब्रदर शांतीनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 बालब्रह्मचारी नेमीनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 आदि ब्रह्मश्री आदिनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 मुनीश्वरनाथ भगवान की। सिद्धांत शास्त्र की 20 आचार्य भगवान श्री समदभद्र स्वामी की। 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चगुदी समाधि सम्राट गुरुनाम गुरुआचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु और श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांतमूर्ति वात्सल्यनगर आचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। भव्य जी हो। आचार्य भगवान समर्थ स्वामीजी विरचित रत्नकंटक श्रावकाचार्य जी या ग्रंथाची वाचना चालू आहे आणि या वाचनाच्या माध्यमातून श्रावकांचं आचरण काय आहे याचं वर्णन चालू आहे। काल आचार्य भगवंतांनी खऱ्या शास्त्राचं वर्णन आपल्यासमोर प्रकटित केलं होतं आणि आप्त कशा प्रकारचा खरे आप्त कशा प्रकारचा उपदेश करतात याचं सुद्धा कथन केलं होतं। आज आचार्य भगवान 10 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून खऱ्या गुरूंचं आणि तपस्वी गुरूंचं लक्षण आपल्यासमोर मांडणार आहेत की खरे गुरु तपस्वी गुरु कसे असतात आणि त्यांची महिमा काय आहे, काय सिस्टीम आहे, या सगळ्या गोष्टी सांगणार आहेत। पहिल्या गाथा कंठस्थपणे आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहू। विषयाशाम शांतीतो विषयाशाम शांतीतो निरारंभो परिग्रह निरारंभो परिग्रह ज्ञान ध्यान तपो रक्तस् ज्ञान ध्यान तपो रक्तस् तपस्वी स प्रशस्यते तपस्वी स प्रशस्यते। विषयाशाम शांतीतो निरारंभो परिग्रह ज्ञान ध्यान तपो रक्त तपस्वी स प्रशस्यते। आचार्य भगवान समर्थ स्वामीजी 10 नंबरच्या गाथेमातून खऱ्या गुरूंचं लक्षण आपल्यासमोर सांगत आहेत। विषयाशा वशातीतो निरारंभ परिग्रह ज्ञान ध्यान तप रक्तस तपस्वी स प्रशस्यते। तर इथं आचार्य भगवान काय म्हणल्यात, यह म्हणजे जे जो विषयाशा वशातीत विषयाशा वशातीत याचा अर्थ काय, जे कणी विषयापासून रहित आहेत। कुठले विषय, इंद्रियाचे सगळे विषय आणि स्त्री आदी विषय, त्यांची आकांक्षा, त्यांच्यामध्ये मनाविषयी विपरीत भाव, या सगळ्या गोष्टी। विषय म्हणजे सगळ्यात महत्त्वाच्या रूपाने काय माहिती काय, तर इंद्रियाचे जे 27 विषय आहेत ते इंद्रियाचे 27 विषय
आणि त्या इंद्रियाच्या 27 विषयाच्या माध्यमातून आणि मनाचा एक 28, अशा 28 विषयांपासून जे रहित असायला पाहिजेत. कोण? खरी गुरु. आणि काय सांगतो बघा, निरआरंभ आणि निरपरिग्रह. इथं एक शब्द नाही, मध्य दीपक आलाय बघा. मी पहिला संस्कृतचा नियम सांगितलेला बघा, की एक शब्द सगळ्यांना तो यूज होतोय तीन ठिकाणी, आद्य दीपक, मध्य दीपक आणि अंतदीपक. परवा एक शब्द आलता, कुठला माहिती तुम्हाला? श्रद्धानाम परमार्थानाम, तो आद्य दीपक होता. 4 नंबरच्या गाथेमध्ये आलता बघा. म्हणजे श्रद्धान शब्द सगळीकडे वापरायचा आहे. आप्त, आगम आणि तपोव्रता, खऱ्या देवांच्या विषयी सम्यक दर्शन. आणि एक शब्द आलता दुसरा कुठं बघा, सदवृत्तानी हा शब्द आलता. सददृष्टी, सज्ञान आणि सदवृत्तानी हा एक शब्द आलता. असं इथं आता एक शब्द आलाय, निरआरंभ आणि निरपरिग्रह. ह्या 2 ठिकाणी हा शब्द वापरला जाणार आहे. मध्य दीपक आहे, बरोबर वाक्याच्या आणि शब्दाच्या मध्यावर हा शब्द ठेवलेला असतोय आणि तो पुढच्या दोन्ही वाक्यांना वापरला जातो. त्याला मध्य दीपक म्हणतात. निरआरंभ आणि निरपरिग्रह म्हणजे आरंभानं रहित आणि परिग्रहानं रहित असा हा शब्द ठेवलेला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आरंभ म्हणजे काय माहिती तुम्हाला? आरंभ माहित नाही? आरंभ म्हणजे पंचसुना. पंचसुना कुठल्या सुना? चौगले, बरोबर काय? काय कोण बरोबर काय? ते पंचसुना नव्ह. पंचसुना म्हणजे जाळणे, लोटणे, झाडणे, बडवणे आणि शिंपडणे, याला पंचसुना म्हणतात. हे कोणतं सेट करायला मध्येच व्हायला. तर याला पंचसुना म्हणतात, म्हणजे आरंभाच्या क्रिया म्हणतात. म्हणजे कृषी, व्यापार आदी या गोष्टीपासून, आरंभाच्या क्रियापासून आम्ही रहित असायला पाहिजे. कोण? खऱ्या गुरूंचं कथन सांगायला. त्याच्या पुढे जाऊन म्हणले निरपरिग्रह. निरपरिग्रह म्हणजे काय? 100% परिग्रह रहित. कुठलं परिग्रह आहे? बाह्य आणि अभ्यंतर नावाचे असे 2 परिग्रह आहेत. 24 प्रकारचं परिग्रह आहे. यामध्ये बाह्य परिग्रह आहे ते 10 प्रकारचं आहे. बाह्य परिग्रह 10 प्रकारचा आहे आणि अंतरंग परिग्रह 14 प्रकारचा आहे. या दोन्ही गोष्टींना नाही तो ते गुरु रहित असायला पाहिजेत. आता यात अंतरंग परिग्रह कुठला आणि बाह्य परिग्रह कोणता आहे याचं चिंतन करणं म्हणजे आहे. बाह्य परिग्रहामध्ये जे बाह्य परिग्रह आहे त्या बाह्य परिग्रहामध्ये सोनं, चांदी, पैसा, वैभव हे सगळे येते. आणि अंतरंग परिग्रहामध्ये दास, दासी, कुप्प, भांड आदी सगळे येते. आणि अंतरंग परिग्रहामध्ये काय येते माहिती काय? अंतरंग परिग्रहामध्ये मिथ्यात्व, क्रोध, मान, माया, लोभ, हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा, स्त्रीवेद, पुरुषवेद, नपुंसकवेद हे 14 प्रकार आहेत. ह्या 14 प्रकारच्याकडे अंतरंग परिग्रह आणि जे 10 प्रकारचे परिग्रह आहेत त्याच्यापासून ते रहित असायला पाहिजेत. काय म्हणतात बघा. आणि पुढे काय म्हणलेलं आहे? ज्ञान, ध्यान, तप, रक्तस. ज्ञान, ध्यान, तपामध्ये ते रक्त असायला पाहिजेत, म्हणजे त्यामध्ये मग्न असायला पाहिजेत. त्या क्रिया तिने कायमस्वरूपी करायला पाहिजेत. ज्ञान, ध्यान, तप, हे ज्ञान, ध्यान आणि तप. ते तपस्वी. तपस्वी म्हणजे गुरु. प्रशस्तेमध्ये प्रशंसनीय, वंदनीय आहेत आणि खरे गुरु आहेत म्हणून सांगितलेलं आहे. एकाच शब्दाला 3 वेळा लावायचं आहे. प्रशस्ते, प्रशंसनीय, वंदनीय, पूजनीय आणि ते खरे गुरु आहेत म्हणून इथं सांगितलं आहे. म्हणजे काय काय बघा. जे गुरु कोणी विषयापासून बाजूला असायला पाहिजेत, म्हणजे इंद्रियाचे 27 आणि मनाचे एक 28 विषयापासून बाजूला, म्हणजे 100% बाजूला होत नाही, पण त्यात संपरिणाम तर असायला पाहिजे. हे गोष्ट आहे. त्याच्याचबरोबर काय सांगितलं आहे? निरआरंभ आणि निरपरिग्रह. आरंभानं रहित असायला पाहिजेत. पंचसुना कुठल्या? लोटणे, झाडणे, तोडणे, बडवणे, शिंपडणे ह्या कुठल्या गोष्टी ते करायला नको पाहिजेत. ह्या गोष्टी आहेत.
आणि निरपरिग्रह, निरपरिग्रह म्हणजे 24 प्रकारच्या अंतरंग आणि बहिरंग परिग्रहांना रहित असायला पाहिजेत. मग त्यामध्ये कुठले येते? एक सोनं, चांदी, हास्य, कुप्य, भांड, जे बाहेर दिसते ते सगळं नाही बाह्य परिग्रह आहे 10 प्रकारचं. आणि अंतरंग परिग्रहामध्ये मिथ्यात्व, क्रोध, मान, माया, लोभ, हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा, स्त्रीवेद, पुरुषवेद, नपुंसकवेद या सगळ्यामध्ये समपरिणाम असायला पाहिजे. ही गोष्ट आहे 100% सोडता येणार नाही. जोपर्यंत 100% अरिहंत पदाची प्राप्ती करत नाही आणि सिद्ध पदाला पाहत नाही तोपर्यंत सगळं 100% सोडू शकत. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं जे असणार आहेत आणि ज्ञान, ध्यान आणि तप यामध्ये ते लवलीन असायला पाहिजेत. यामध्ये ज्ञान व्हायला पाहिजे, त्यांचं ध्यान व्हायला पाहिजे, तप व्हायला पाहिजे. या ज्ञान ध्यान तपामध्ये तप मग ते अंतरंग बहिरंग 12 प्रकारचे तप आहेत. तुम्हाला माहिती आहे त्याचा काही विषय कवा येईल तो आणि परत सांगितला जाईल. त्यामुळं या गोष्टीमध्ये ते लवलीन असायला पाहिजे. तेच तपस्वी, प्रशंसनीय, तेच गुरु, प्रशंसनीय, वंदनीय आणि खरे गुरु आहेत म्हणून म्हणलेलं आहे. काय म्हणलं कळलं तुम्हाला? याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही या गोष्टीचं एक गोष्ट लक्षात घ्या. आज निश्चित रूपानं आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या जीवनातली जर गुरुची निवड चुकली, काय म्हणाले ऐका, गुरुची निवड चुकली तर तुमचं जीवन चुकलं. परवाच तुम्ही उत्तर दिलं का नाही आठवते का बघा? मी प्रश्न विचारलेला. नदी पार करताना 2 नाव ठेवल्यात, एक दगडाची आहे आणि एक लाकडाची आहे. कुठल्या नावेत बसणार? हुशार. कुठल्या बसणार? का बुडत नाही वे? हा अहो चांगली आहे किती आहे. बरं सोन्याची ठेवा तिथं, सोन्याच्या नावेत बसणार का लाकडाच्या? ही सोनं महाग आहे किंवा. एक गोष्ट लक्षात घ्या, ती नदी पार करण्यासाठी लाकडाचीच नाव आवश्यक आहे. सोन्याचे असून दे, चांदीचे असून दे, दगडाचे असून दे, ती नाव आहे की नाही, जो व्यक्ती बसणार आहे त्याला बी बुडवणार आहे, नाही स्वतः बी बुडणार आहे. आणि लाकडी नाव मात्र काय मध्ये आहे, स्वतः त्या नदीतनं तरुण जाणार आहे आणि जो व्यक्ती बसणार आहे त्या व्यक्तीला सुद्धा तरुण नेणार आहे. तसे आमच्या जीवनात जर गुरूंची निवड चुकली, जर खोट्या गुरूंच्या सानिध्यात आम्ही गेलो तर ते खोटे गुरु सुद्धा संसारात डुबणार आहेत आणि आम्ही सुद्धा, मी म्हणलो नाही बा, तुम्हीच म्हणला. आणि खरे गुरु असतील ते स्वतः संसारातून तरुण जाणार आहेत आणि जे कोणी व्यक्ती त्यांच्या सानिध्यात ते कोणी येतील त्यांना सुद्धा संसारातून तरुण नेणार आहे. म्हणून मी म्हणाले, म्हणून इथं आचार्य भगवंतांनी गाथा द्या, खऱ्या गुरूंचं कथन आम्ही करायला पाहिजे. आणि बरीच जण काय म्हणतात माहिती काय, महाराज ही परीक्षा करायला तुम्हाला कोण सांगितलं? म्हणजे गुरूंची परीक्षा करून स्वीकारायचं आम्ही बऱ्याच वेळा सांगतोय की, बरेच जण म्हणतात गुरूंची परीक्षा करायचं कोण सांगितलं? कुठल्या शास्त्रात आहे? शास्त्र आहे, पुरावा सांगतो. आचार्य भगवान अमित गती स्वामीजी महाराज माहीत असेल तुम्हाला, ज्यांनी भावना द्वादशिंका हा ग्रंथ लिहिला आहे. सामायिक पाठ सत्वे शिवमैत्रीम, हां काय लय सगळं म्हणायला नको, आता वेळ नाही, तर कमी वेळेत जास्त शिकायचं असते ना आपल्याला. तर ते जे अमित गती आचार्य भगवान आहेत त्यांनी एक ग्रंथ लिहिला आहे, अमित गती श्रावकाचार. त्या ग्रंथाचं नावच आहे अमित गती श्रावकाचार, म्हणजे श्रावकांचे आचरण कसं असायला पाहिजे त्यांनी बी ग्रंथ लिहिला आहे श्रावकाचार. त्याला नाव आहे अमित गती श्रावकाचार. त्या अमित गती श्रावकाचारमध्ये 44 नंबरचा श्लोक त्यांनी सांगितला आहे. त्यामध्ये ते म्हणतात, भीतेर यथा वचनत सुवर्णम प्रताड छेदनात ताप घर्षे तथा तप संयमशील शौचे परीक्षणीय गुरु रुद्ध बोधे. अतिशय महत्वाचे आहे. काय सांगितले बघा, ऐका या 44 नंबरच्या श्लोकमध्ये. आपण फसू नये म्हणून शाणे लोक, हुशार लोक, सुज्ञ लोक सोन्याची कणे बडवून, तापून, तोडून, घासून अशा आदी उपायाने कणे सोन्याची परीक्षा करून सोन्याला स्वीकारतात. तसं शहाणे, सुज्ञ आणि हुशार लोक आपण जीवनामध्ये फसू नये म्हणून गुरूंची तप, संयम, शील, शोच वगैरे गुण पाहून गुरूंची परीक्षा करून त्यांना स्वीकारतात. हे मी म्हणलं नाही, माझ्याकडे बघू नका. आचार्य भगवान अमित गती स्वामीजींनी अमित गती श्रावकाचार या ग्रंथात सांगितले. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे.
म्हणून निश्चितपणे जीवनामध्ये की नाही योग्य गुरूंची निवड केली तर आपला निश्चितपणे प्रवास आहे तो मोक्ष मार्गाने होणार आहे. आणि गुरुच योग्य नसतील तर मोक्ष मार्गावर 3 काळात आम्ही जाणार नाही. म्हणून महत्वाचे, म्हणून कबीरदास सुद्धा म्हणतात की माझ्या समोर जर गुरु आणि नाही भगवान एकावेळी आले तर मी पहिला गुरूंना काय करणार, नमस्कार करणार किंवा नमस्तक करणार, पाया पडणार. त्यांना विचारलं का गुरूंना पाया का पडणार पहिला, तर त्यांनी सांगितलं गुरूंना पाया पडायचं मूळ कारण काय असेल तर ते भगवान मला माहीत नव्हते, माझ्या गुरूंनीच मला भगवान कोण आहे ते माहीत करून दिलं, म्हणून गुरु निश्चितपणे भगवंताप्रमाणे मला आहेत म्हणून मी त्यांच्या पायाला पाया पडणार. तुमच्या जीवनाला योग्य दिशा, योग्य मार्ग, योग्य वळण देण्याचं काम कोण करणार असेल ते गुरु आहेत. तुम्हाला मार्ग दाखवण्याचं काम कोण करणार असेल ते गुरु आहेत, कारण की त्यांना माइलस्टोन म्हणलेलं आहे. मी परवा बी सांगितलं, गुरुपौर्णिमे दिवशी आपला विषय झालता. गुरु हे माइलस्टोन आहेत, जीवनाला योग्य दिशा देण्याचं काम करणार आहेत. म्हणून त्या गुरूंची निवड करताना या माध्यमातून निवड करून त्या गुरूंना आपल्या जीवनात स्थान द्यायला पाहिजे. आणि त्या गुरूंच्या सानिध्यात गेल्यानंतर आपला कल्याणाचा मार्ग मात्र सुकर होणार, लिहून ठेवा, हे फिक्स आहे. त्यामुळे चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन मनन करून जेवढ्या रूपामध्ये आम्हाला आमच्या जीवनामध्ये जेवढ्या रूपामध्ये की नाही या गोष्टी करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याच ठिकाणी एकदा चुकल्यावर एकदा माफी मिळते, दुसऱ्यांदा चुकल्यावर माफी मिळते, तिसऱ्यांदा चुकल्यावर माफी मिळते, बऱ्याचदा चुकल्यावर बी माफी मिळेल. परंतु जैन आगम, जैन सिद्धांत असा आहे, हिथं चुकलं की योग्य वळणावर, इथं चुकलं की माफी नाही. काय म्हणाला, ऐकायलाय, ऐकला? बाकीचं तुमच्या जीवनात मोठ्या काही घटना घडल्या तर त्याचं प्रायश्चित घेऊ शकताय, त्याचं प्रायश्चित घेऊन तुम्ही शुद्ध होऊ शकताय, सगळ्या क्रिया करू शकताय, हे शास्त्रामध्येच आहे. परंतु योग्य वळणावर, योग्य ठिकाणी, योग्य निर्णय घेताना जर जैन धर्मामध्ये चुकलं तर त्यामध्ये माफी नाही, शिक्षाही होणारच. त्यामध्ये पहिली कुठली गोष्ट असेल, खऱ्या देवशास्त्र गुरूंची परीक्षा. काय म्हणाले मी, खऱ्या देवशास्त्र गुरूंची परीक्षा. जर खरे देवशास्त्र गुरु आमच्या जीवनात आले नाही तर आम्ही 100% चुकलेच हो, त्यावेळी माफी मिळणार आहे. एकदा देवांची निवड करताना, आता तुमच्या जीवनात ज्यावेळी तुम्हाला कळायला चालू झालं कुठले देव खरे आहेत, कुठले खोटे आहेत, देवांची परीक्षा काय आहे, हे सगळं बघून केल्यानंतर समजा त्याच वेळी नाही जर तुम्ही चुकला, खऱ्या देवाची निवड न करता खोट्या देवांची निवड केला, तुमचं आयुष्य योग्य वळणावर येणार आहे? किती काय काय करायला लागणार आहे, ही गोष्ट महत्वाची आहे. खरे शास्त्र, कुठलेही शास्त्र वाचायला लागला, काही करायला तर काय होणार आहे. एकदा जर खरं शास्त्र काय आहे हे कळलं आणि त्या शास्त्राला बनवायला तर कल्याणाचा मार्ग आहे. आणि विपरीत शास्त्र हातात पडलं आणि तेच वाचत बसला. आज बरीच अशी माणसं आहेत जैन कुलामध्ये जन्मून सुद्धा आज विपरीत शास्त्राचं पठण पाठन करतात. कसा मार्ग मिळणार त्यांना सांगा, कसा मार्ग मिळणार? 3 काळात मार्ग मिळणार. आणि त्याच्या पुढे जाऊन जरी की नाही स्वाध्याय झाला असेल, खऱ्या देवांची परीक्षा झाली असेल, तरी योग्य मार्गावर चालण्याचं मार्ग कुठनं चालायचं आहे, कसं चालायचं आहे हे सांगणारे गुरु जर खरे नसतील तर 3 काळात तुम्ही खऱ्या मार्गावर जाणार नाही, मोक्ष मार्गावर जाणार नाही. जाचीला 3 काळात जाणार नाही, मार्ग चुकणारच की. आता मला सांगा, शांतीनाथ मंदिरला जायचा रस्ता हा या कमानीतून आत येतोय, दुसऱ्यानं तुम्हाला दुसराच रस्ता सांगला तर 3 काळात तुम्ही शांतीनाथ मंदिर पाशी पोहोचतील? नाही पोहोचणार, फिरत बच्चीला. आधीच मिरजमध्ये आल्यावर भूल भुलयागत वाटते, घावते की नाही कोणास ठाऊक, जंक्शन असून सुद्धा चिंतन करणं आवश्यक आहे. मग त्याच्यात आणि आम्हाला जर खरोखर योग्य मार्ग कोणी दाखवला नाही तर योग्य मार्गावर आम्ही जाऊ शकणार आहे? 3 काळात जाणार नाही, येऊन ठेवा. ही गोष्ट महत्त्वाची आहे, याचं चिंतन आणि मनन आमच्या जीवनामध्ये आम्ही करणं आवश्यक आहे. म्हणून जेवढ्या प्रमाणात आम्ही याचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे तेवढं महत्त्वाचं आहे. कारण की ही गोष्ट महत्त्वाची आहे. एकदा चुकला ठीक आहे, दुसऱ्यांदा जर दुरुस्त करा, दुसऱ्यांदा बी चुकाल्या आणि शिक्षा भोगायला लागणारच की. एक उदाहरण आचार्य महाराज सांगायचे कायम, 2 उदाहरण आहेत.
बरेच उदाहरण आहेत, बरेच काय काय गोष्टी सांगायचे ते खऱ्या गुरूंच्या विषयी. जीवनात ही चूक निश्चितपणे होता कामा नये. आचार्य महाराज कायम एक उदाहरण सांगायचे, तुम्ही ऐकलंय बी. आचार्य महाराज काय उदाहरण सांगायचे, गुरु असे आहेत की नाही, जे खरे गुरु असतील ते की नाही, जरी तुमच्यावर बोलले नाही, तुमच्यावर काय म्हणजे निश्चितपणे क्रिया केली नाहीत, परंतु त्यांचं जीवन तुमच्या जीवनात ते खरे गुरु असणे, तो खरे गुरु असणंच तुमच्या जीवनासाठी बोध आहे. त्यांच्या चर्या, त्यांच्या आचरण या सगळ्यातून त्यांनी प्रत्येक वेगने मूक उपदेश देणार आहेत. तो मूक उपदेश घ्यायला कोण शिष्य शिकला की तो कल्याणाच्या मार्गावरच आहे. लिहून ठेवा. प्रत्येक वेळी खरे गुरु सांगणार, ये बाबा तुला सांगतो सगळं, असं कर तसं कर, हे सगळं सांगत बसणार आहेत. परंतु खऱ्या गुरूंचं जीवनच आहे ते की नाही, त्या शिष्यांसाठी, त्या भक्तांसाठी योग्य मार्ग आणि योग्य शिक्षण आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. ह्याचं उदाहरण आचार्य महाराज कायम सांगायचे, सन्मत सागर कायम सांगायचे. काय झालं माहिती काय, भारतात एक विशिष्ट जातीचा पक्षी होता, विशिष्ट जातीचा. आणि तुम्हाला विशिष्ट जातीचे पक्षी माहिती, जसं पोपट आहे, माणसांच्यात राहिले तर माणसांची भाषा, माणसांच्या कला, माणसाचे सगळं शिक्षण, माणसातल्या मनातले भाव हे सगळं शिकते ते पोपट. तसं एक विशिष्ट जातीचा पक्षी होता. हिथला सीझन संपल्यावर की नाही ते की नाही अफगाणिस्तानमध्ये निघून गेला उडत उडत. आणि अफगाणिस्तानमध्ये गेल्यावर तो पक्षी की नाही एका झाडावर बसला होता. त्या झाडा शेजारी एका व्यापाऱ्याचा बंगला होता. आणि त्याचा आवाज सुंदर होता, कलर एवढा सुंदर होता त्या पक्षाचा, कोणी बी बघितलं तर त्या पक्षाला की नाही चांगलं म्हणेल आणि तो पक्षी त्यांना आवडेल असा पक्षी होता तो सुंदर. आणि काय झालं म्हणजे सकाळची वेळ होती आणि सकाळच्या वेळीच की नाही तो व्यापारी की नाही बाहेर आपल्या गॅलरीमध्ये उभारायला की नाही जरा निसर्ग इकडे तिकडे बघण्यासाठी आलता. सकाळी सगळं आवरून झाल्यावर तो गॅलरीत येऊन उभारल्यावर त्याच्या कानावर एक सुंदर सुंदर आवाज पडायला. कुणाचा आवाज होता ते? पक्षाचा. सुंदर सुंदर आवाज पडल्यावर तो निसर्ग बघायला, ते निसर्ग बघायला सोडला. आवाज कुठल्या दिशेने त्या दिशेने त्याची दृष्टी फिरली आणि बरोबर झाडावर तो पक्षी दिसल्यानंतर, अरे किती सुंदर पक्षी आहे, हा पक्षी मला माझ्या पिंजऱ्यात हवाय म्हणला. काय म्हणला? किती सुंदर पक्षी आहे आणि हा पक्षी मला माझ्या पिंजऱ्यात हवाय, हे शब्द व्यापाऱ्यानं काढले. आता काय करते तो, आपल्या सगळ्या घरातल्या का नाही काम करणारे जे नाही घरातले कामगार आहेत त्यांना बोलवते आणि सांगतोय, बघा तो झाडावर बसलेला पक्षी आहे, त्याला कोण पकडून आणेल त्याला मागल ते बक्षीस देईन. मागल ते बक्षीस म्हटल्यावर सगळी ती कामगार पळतच सुटली किंवा मागल ते बक्षीस मिळणार आहे म्हटल्यावर गेले. आणि गेल्यावर इकडं व्यापाऱ्यानं काय केलं माहिती काय, आपल्या पूर्ण बंगल्यातली की नाही एक मध्ये हॉल मोठा होता चांगला, तो हॉल रिकामा केला. त्या हॉलला की नाही सगळं रंगकाम तीन सगळं दिलं. त्या हॉलच्या भिंतीच्या कोपऱ्यातनी AC वगैरे बसवला. हॉलच्या बरोबर मध्यावर की नाही सोन्याचा पिंजरा बांधला. देश विदेशातली थंड थंड फळं आणून तिथे ठेवली. एक फ्रीज ठेवून. कशासाठी चालू आहे सांगा बरं? माणसांची बी एवढी तयारी होत नाही, त्याचं पुण्य होतं सोडा पक्षाचं. आणि योगायोगानं काय झालं, एक आठवडा ह्यात निघून गेला. एक आठवड्यानंतर एकाने कामगारानं त्यांच्या घरातल्या त्या पक्षाला पकडून आणला. की त्या पक्षाला पकडून आणला आणि म्हणला, मालक हा पक्षी म्हणल्यानंतर नाही त्या एवढा आनंदित झाला तो, कारण तोच पक्षी होता जो झाडावर बसलेला, त्याच पक्षाला त्यानं पकडून आणलेला कामगार. तो एवढा आनंदित झाला, त्याला मागल ते बक्षीस दिलं आणि तो पक्षी घेतला आणि गेला त्या खोलीत हॉलमध्ये आणि त्या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये आत घातला आणि त्या पिंजऱ्याला कुलूप घातला. आता व्यापारी एवढा आनंदित आहे, का आनंदित आहे सांगा बरं? त्याला पक्षी मिळाला म्हणून आनंदी होता. तेवढा आनंदी आहे तो पक्षी मिळाला म्हणून. रोज आता त्याची दिनचर्या काय माहिती काय, सगळ्या सकाळच्या क्रिया आवरायच्या आणि त्या पक्षाजवळ यायचं, थंड थंड फळं त्याला खायला द्यायची आणि ते फळं खाल्ला की त्याच्या संग काहीतरी बोलायचं आणि बोलून आपल्या कामासाठी निघून जायचं. कारण तो व्यापारी होता तेलाचा, अफगाणिस्तान म्हणजे तेलाची व्यापारी सगळी. तो जायचा रोजच्या रोज हे करायचा. आणि काय झालं, 2-3 वर्ष निघून गेले. या रोज तो त्या पक्षाला फळ घालायचे, त्या संग बोलायचं. 3 वर्षात की नाही तो पक्षी सगळी माणसाची भाषा, माणसाची भावना सगळं शिकला. तो आता रोज त्या व्यापारावर तो बोलायला चालू केला. पक्षी सगळं बोलत होता, सगळं शिकला तो. 3 वर्षात सगळं काही शिकला पक्षी. आणि एक दिवस काय झालं मध्ये, एक घटना अशी घडली.
तो व्यापारी की नाही, व्यापारी व्यापार करण्यासाठी भारतात जाणार होता. भारतात जाणार होता म्हटल्यावर त्याच्या मनामध्ये एक आयडिया आली आणि तो काय करतोय माहिती काय, पक्षाजवळ येतोय, पक्षाला गोड गोड थंड फळे खायला देतोय आणि म्हणतोय पक्षाला, मी भारतात व्यापारासाठी चाललोय आणि तुझ्या नातेवाईकांना काही निरोप द्यायचा आहे काय. तो पक्षी कुठनं आलता, तुझ्या नातेवाईकांना काय काय निरोप द्यायचा आहे. तो पक्षी म्हणला माझ्या नातेवाईकांना निरोप द्यायचा आहे की माझ्या रंगाचे माझाच आवाज काढणारे पक्षी तुला जर भेटले भारतात तर त्यांना निरोप दे की तुमचा नातेवाईक पक्षी नाही माझ्या पिंजऱ्यामध्ये आहे आणि त्यानं सांगितलंय मी बंधनात आहे आणि दुःखात आहे. काय निरोप दिला, देश विदेशातली थंड थंड फळं खायला मिळत होती, सोन्याचा पिंजरा होता, AC लावलं होतं, सगळी देखभाल तो नाही स्वतः व्यापारी करत होता, तरी सुद्धा त्याने निरोप काय दिला, मी बंधनात आहे आणि दुःखात आहे, हा निरोप दिला. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, बंधन का नाही सोन्याचं असून दे लोखंडाचं, ते बंधन आहे, ते बांधण्याचं काम करणार आहे. कशाचं काम करणार आहे, बेडी लोखंडाची असून दे अथवा सोन्याची असून दे, ती बेडी बांधण्याचंच काम करणार आहे. पिंजरा सुद्धा लोखंडाचा असून दे सोन्याचा असून दे, तो पिंजरा बांधण्याचंच काम करणार आहे, तुम्हाला त्यात ठेवण्याचं काम करणार आहे. क्रोध ही बेडी ऐकणे, क्रोध ही बेडी लोखंडाची आहे आणि ममत्व ही बेडी ऐकणे ही सोन्याची बेडी आहे. दिसत्या चांगलं परंतु बांधून ठेवत्या. लय चांगलं वाटतंय, माझी मैत्रीण, माझी जाऊ, माझा नवरा, माझी मुलं, माझी आई, माझे बाबा, सगळं चांगलं वाटते, परंतु हे सगळ्या सोन्याच्या आणि लोखंडाच्या बेड्या आहेत. त्यावेळी त्यानं ही निरोप दिल्यानंतर तो व्यापारी तो निरोप घेतोय आणि भारतामध्ये येतोय. भारतामध्ये व्यापार सगळा आवरल्यानंतर तो वेगवेगळ्या जंगलामध्ये कुठं झाडं दिसतात तिथं नाही जाऊन तो तसल्या रंगाचे पक्षी, तसला आवाज करणारे पक्षी दिसतात का तो व्यापारी हुडकत होता. आणि त्यावेळी काय झालं म्हणजे पहिल्या जंगलात त्याला मिळालं नाहीत, दुसऱ्या जंगलात गेला तिथे मिळालं नाहीत. आता तिसरं जंगल म्हटलं, एक जंगल बघायचं नाही तर जायचं, घावून देत नाही तर राहून देत, किती फिरायचं. त्या पक्षासाठी फिरायला गेला, तिसऱ्या जंगलात जात होता, तोवर एका झाडावर तसल्याच रंगाचे तसलाच आवाज करणारे 20 पक्षी बसले होते. त्याला लय आनंद झाला. का आनंद झाला सांगा, माझ्या पक्षाचे नातेवाईक भेटले म्हणून आनंद झाला बरं का. त्याला आनंद झाला. तो हळूहळू गेला त्या झाडाखाली जाऊन वर बघून तो त्या सगळ्या पक्ष्यांना म्हणतोय, तुमचा नातेवाईक पक्षी माझ्या पिंजऱ्यामध्ये आहे आणि त्यानं तुम्हाला निरोप दिलाय, मी बंधनात आहे आणि दुःखात आहे. एवढा निरोप ऐकल्यानंतर त्या 20 पक्षातला एक पक्षी धाडदिशी खाली पडतो. तो म्हणतोय बहुतेक पाहुण्याची बातमी ऐकून मरतो, मेला वाटते. तो आपल्या देशाला निघून येतोय आणि देशाला निघून आल्यानंतर तो आपल्या पक्षाजवळ दुसऱ्या दिवशी सकाळी जातोय, त्याला थंड थंड फळे खायला घालतोय, त्यासंग बोलत असतोय. त्यावेळी त्याला सांगतोय, तो पक्षी पहिलाच त्या आल्या विचार चालू करते, माझ्या नातेवाईकांनी काय निरोप दिला. तो म्हणतोय, तुझ्या नातेवाईकांना मी निरोप दिला, परंतु काय झालं, कुणी काही निरोप दिला नाही, एक पक्षी मात्र धाडदिशी खाली पडला. हे ऐकल्यावर ते पिंजऱ्यातलं पक्षी धाडदिशी पिंजऱ्यातच खाली पडले. की पिंजरात पडल्यावर आता ह्याला वाटलं बहुतेक याला काय झालं कोणास ठाऊक. ते कुलूप काढतोय, पिंजरा उघडतोय, हातावर घेऊन बघत असतोय काय झाले काय, त्याला बघत असतो इकडे तिकडे, तो पक्षी उडतोय आणि झाडावर जाऊन बसतोय. त्या झाडावर तो पक्षी त्या व्यापाऱ्याला काय म्हणते माहिती काय, हे व्यापारी, तो जो माझा नातेवाईक पक्षी होता तो नातेवाईक पक्षी नव्हता, त्या 20 पक्ष्यातला पक्षी एक होता, तो जो खाली पडलेला पक्षी होता तो माझा गुरु पक्षी होता. त्यानं मला मूक उपदेश दिला होता, मी जसं झाडावाने खाली पडलोय, तू पिंजऱ्यात पड, तुझ्या पिंजऱ्यात तुझी मुक्तता होते. तसं तुमच्या मिरजेत 2 पक्षी आल्यात, लोखंडाच्या आणि सोन्याच्या बेडीतनं पिंजऱ्यातनं तुम्हाला काढायसाठी. जर आम्ही सांगतोय तसं ऐकला तर लोखंडाच्या आणि सोन्याच्या पिंजऱ्यातून तुम्ही मुक्त होऊ शकताय. मुक्त व्हायचं आहे का तिथंच राहायचं आहे? काय बोलणं बघा, मौन आहे. चिंतन करणं आवश्यक आहे. जेवढ्या रूपामध्ये मुक्त होण्यासाठी लय काय मोठं करायला लागणार, 4 तिकीट काढायची. पहिलं तिकीट हातात पिंची कमळ घेऊन महाराज बने, दुसरं तिकीट हातात पिंची कमळ घेऊन माताजी बनणे, तिसरं तिकीट आहे प्रतिमाधारी बनणे, चौथं तिकीट आहे मिथ्यात्वाचा त्याग करायचा आणि सम्यक तो धारण करायचं. आता मिरजवाले सांगा कुठलं कुणी तिकीट काढलंय?
ज्यांनी काढलं नसेल लवकर काढा, वेळ जाणार नाही. पहिला सगळ्यात महत्वाची पहिली पायरी तर किमान करा, मिथ्यात्व त्याकडून सम्यक्तमध्ये येण्याचा. एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यांनाही संधी मिळत नाही. संधी मिळाल्या सोडू नका. आल्यापासून मी वाट बघतो, चांगलं आहे. आल्यापासून जवळजवळ कलश स्थापण्यापासून 2 मिथ्यात्व त्यागचे नियम इथं झाल्यात आणि आल्यापासून जवळजवळ माझ्या मते 8 का 9 जण मिथ्यात्व त्याग नियम घेतले. चांगलं आहे, प्रगती आहे, वाढायला पुढं. मिरज सांगाले मी असतोय. महत्वाची बाब आहे, कारण की एक गोष्ट लक्षात आहे, काय मिळलं नाही मिळलं ह्याच्यापेक्षा नाही जीवनामध्ये कोण नाही मोक्ष मार्गावर आढळ होतं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि पहिला मिथ्यात्व त्यागातून सम्यक्तामध्ये येणे हा मोक्ष मार्गाची पहिली पायरी, पहिली सीडी पार केली आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळं ही सीडी मिळण्यासाठी सुद्धा नाही जीवनामध्ये खरे गुरु असणं आवश्यक आहे. म्हणून या आचार्य भगवंतांनी सांगितले, विषयाशा वशातितो निरारंभ परिग्रह ज्ञान ध्यान तप रक्तस तपस्वस्य प्रशस्ते. चिंतन करणं आवश्यक आहे. असेच गुरु असेल त्या गुरूंना तुमच्या जीवनात स्थान द्या. तुमचं जीवन मोक्ष मार्गावर नाही गेले तर विचारा. नाहीतर आयुष्यभर निचुरबाने किती काय केला तर काय उपयोग होणार नाही. खोट्या गुरूंच्या सानिध्यात गेला तर काय उपयोग होणार नाही. किती बी जावा आणि तिथं जाऊन म्हणला कल्याणाचा मार्ग मिळवून दे, हे मिळवून दे, ते मिळवून दे, मिळणार नाही. कारण की योग्य मार्गाची निवड न करता नाही अयोग्य मार्गाची निवड केलाय ना, ही गोष्ट महत्वाची आहे. मार्ग योग निवडणं आवश्यक आहे. तुम्ही परवाच उत्तर दिला का नाही मला, संध्याकाळी वासा झाल्यावर कट्ट्यावर बसताय की तुम्ही बोलत, आजी आजोबा काय काय बाहेर कट्टा घराच्या बाहेर असते तिथं बोलत बसताय. लई माणसं पळत चालली, सगळी माणसं पळाले, तुम्ही उठून उभारताय, काय झालं कुणास ठाऊक. मग त्यातल्या एका माणसाला काय झालं, का पळालाय, मला काय माहित नाही, मी पळाले. म्हणजे तुम्ही काय म्हणता त्याला, खुळाच आहे नाही. बरोबर, हुशार उत्तर चांगलं दिलं मिरजवाले. खुळा बरोबर आहे, तसं उत्तर दिलं. याला माहित नाही का पळालाय आणि उगच पळाले, खुळाच आहे की. तसं आम्हाला योग्य मार्ग माहित असेल, आम्ही जीवनात पळाले. आम्ही कोण, मी काय म्हणलो नाही हा, नाही तर मला म्हणशील आणि महाराज आम्हाला खुळ म्हणाला वे, मी काय म्हणलं नाही. ह्याला कोण म्हणले, तुमचं नाही म्हणलं. आणि हे सत्यच आहे. योग्य मार्गावर न चालणारा व्यक्ती निश्चितपणे खरोखर शास्त्राच्या अपेक्षेनं तो मूढच आहे. चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर अजून कोणी मार्ग मिळाला नसेल तर एक तर मार्ग पकडा यातला 4 मार्गातला, तिकीटातलं एक तर तिकीट काढा, त्याशिवाय हे होणार नाही. ही गोष्ट महत्वाची आहे. त्यामुळे याचं चिंतन करणं आवश्यक आहे. म्हणून आचार्य भगवंत सांगितले. आणि ही गोष्ट लक्षात घ्या, दिगंबर गुरु जे आहेत त्या दिगंबर गुरूंच्या मध्ये सुद्धा नाही ज्यांच्याजवळ ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त असतील त्या गुरूंना जर आमच्या जीवनामध्ये गुरु म्हणून स्थान दिलं तर आमचा मोक्ष मार्ग निश्चित रूपाने चालू होणार आहे. हे लिहून ठेवा. कारण ती गुरु तुमच्यातल्या वाईट सवयी काढण्याचा प्रयत्न करणार, तुम्हाला योग्य धर्माचा मार्ग दाखवणार, योग्य मोक्षाचा मार्ग कोणता आहे दाखवणार, त्या मार्गावर चालण्याचा तुम्ही प्रयत्न करा म्हणून तुम्हाला कायमस्वरूपी अनुमोदना देत राहणार. विपरीत मार्गाचं कधीही समर्थन खरे गुरु करणार. विपरीत मार्ग कधीही नाही, कुठल्याही जीवाला विपरीत मार्ग दाखवण्याचं काम खरे गुरु 3 काळात करणार नाही. आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे सन्मत सांगा मला अनेक, की खरं गुरु काय आहेत आणि कशा पद्धतीनं होते. आज जगामध्ये जर परीक्षा करायला गेला, जगामध्ये जर परीक्षा करायला गेला तर ती परीक्षा करत असताना तुम्हाला जाणवेल की खरी गुरु कोण आहेत आणि खोटी गुरु कोण आहेत. आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे सन्मत सांगा महाराज. काय झालं माहिती काय, एका राज्याचा राजा त्यानं घोषणा केली, नगरामध्ये त्यानं घोषणा केली काय, की माझ्या राज्यासाठी मी राज्यगुरु आणि धर्मासाठी धर्मगुरु निवडणार आहे. प्रत्येक गुरुने काय करायचं माहिती काय, राज दरबारातील खजिन्यातून खजाना घ्यायचा, पैसे देन आणि आपला मठ बांधायचं चांगलं. जे सुंदर मठ बांधतील त्यांना मी राज्याचा राज्यगुरु आणि धर्माचा धर्मगुरु निवडणार आहे. ही घोषणा केली ती राजाने. ही घोषणा झाल्यावर काय झालं माहिती का, आता राज्य दरबारातील खजान्यातले पैसे घ्यायचे, काय मठ बांधायला काय जाते, मठ बांधणारे लई जण आहेत सांगाले हो. राज दरबारातले पैसे घ्यायचे आहेत, इकडे तिकडे नाही. सगळ्यांनी घेतले, कुणी सोन्याचा बांधला, कुणी चांदीचा बांधला, कुणी चंदनाच्या लाकडाचा, कुणी मातीचा बांधला, कुणी दगडाचा बांधला, कुणी विटांचा बांधला, कुणी चिऱ्याच्या विटांचा, वेगवेगळे सगळे, कुणी संगमरवर, कुणी ग्रेनाईट, सुंदर सुंदर एकापेक्षा एक मठ बांधले. 2 वर्ष निघून गेले आणि 2 वर्ष निघून गेल्यानंतर ज्यावेळी
हे मठ पूर्ण झाल्यानंतर राजा बघायला आला की परीक्षा करायला. पहिलाच मठ होता तो हिऱ्याचा होता, हिऱ्याचा बांधला. राजा आत गेला. मठ तर दिसायला सुंदर दिसायला, पण आत त्याच्या मन एवढं प्रसन्न राहीना. आत गेल्यावर हिऱ्याचा मठ होता, तिथनं बाहेर आला. परत सोन्याच्या मठात गेला. मठ सुंदर दिसायला, चमकालंय सगळं, परंतु आत गेल्यावर भावना उत्कृष्ट राहीना. आणि 1-2-3 लाकडाचे, चांदीचे, असे तांब्याचे, परत मातीचे, विटांचे सगळे मठ त्यानं बघितले, पण त्याचं मन काय प्रसन्न होईना. परंतु काय झालं माहिती आहे, आता एक एवढे मठ बघितल्यानंतर तो बाहेर आला नाही. बाहेर आल्यावर नाही, पुढे समोर लक्ष गेले, एका झाडाखाली दिगंबर महाराज साधनेला बसलेले. तो मनात काय विचार करतो माहिती काय, अरे मी सगळ्या गुरूंना सांगितले की सुंदर मठ बांधेल, त्यांना मी राज्याचा राजगुरू आणि धर्माचा धर्मगुरू निवडणार, यांनी यांचं मठ बांधला नाही. विचार